नांदेड़ में नए साल की तकरीबात पर पुलिस ने कड़ी नजर रखी है ताकि किसी भी किस्म के हादसात को रोका जा सके। नए साल के मौके पर रास्तों पर शराब पीकर गड़बड़ करने और शराब पीकर गाड़ी चलाने वाले होशियार रहें। पुलिस की जानिब से 31 दिसंबर को शराबियों पर सख्त कार्रवाई करने के अहकाम जारी किए गए हैं। बहुत से लोग नए साल का इस्तकबाल करने के लिए पार्टियों का एहतमाम करते हैं। इसी दौरान लोग शराब पीकर सड़कों पर हंगामा भी करते हैं। महकमे पुलिस की जानिब से ऐसे शराबियों से निपटने के लिए शहर के अलग अलग इलाकों में 20 फिक्स पॉइंट्स लगाए गए हैं और सैकड़ों पुलिस एहलकार भी तैनात किए गए हैं। साइंसी आलात के जरिए गाड़ी मालक की जांच की जाएगी और जांच के दौरान शराब पीकर गाड़ी चलाने वालों पर सख्त कानूनी कार्रवाई करने का इंतबाह एडिशनल एसपी दत्ताराम राठौड़ ने दिया है। साथ ही इन्होंने अपील की कि नए साल का खैर मकदम खुशी और अमन से करें। 2020 हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे जावो ही सर्वप्रथम आपल्याला शुभेच्छा देऊन 31 डिसेंबर जे लोक साजरा करतात रात्री उशिरापर्यंत जागून त्यांना पोलिसांचं आव्हान आहे की रस्त्याने कोणी दारू पिऊन गाड्या चालवू नयेत आणि कोणी रॅश ड्रायव्हिंग जर केली, निष्काळजीपणे बेदरकारपणे जर वाहन चालवली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। जो फाईन नवीन शासनाने प्रस्तावित केलेला आहे त्याप्रमाणे फाईन केला जाईल। त्याचप्रमाणे ब्रीथ ॲनालिसिसचा वापर करून त्यांच्यावर केसेस केल्या जातील। जास्त पॉईंट आम्ही लावणार आहोत, जवळपास 20 पॉईंट शहरामध्ये आम्ही लावणार आहोत फिक्स पॉईंट आणि त्या आधारे आम्ही कारवाई करणार आहोत। त्याप्रमाणे नाकाबंदी पण लावणार आहोत आणि जे मोठ्या आवाजाने कर्कश आवाजाने जे वाहन चालवतात त्यांच्यावर तशी कारवाई केली जाईल। त्यांना त्यासाठी अडवलं जाईल आणि त्यांच्यावर स्पीड गनच्या सुद्धा काही केसेस केल्या जातील। अशा प्रकारे आम्ही चांगल्या प्रकारे कारवाई करणार आहोत। पहाटे 5 ते 6 वाजेपर्यंत आमचे पोलीस हे रस्त्यावरच असतील त्या दिवशी, सर्व अधिकारी कर्मचारी। तरी आमच्या पोलीस स्टेशनमध्ये जेवढे आहे त्यातले निम्म्यापेक्षा जास्त अजून फायनल आकडा झाले नाही, तर निम्म्यापेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी हजर राहतील। बार आणि धाबे भी खूप धिंगाणा करतात, चालू राहतात। नाही, धिंगा नाही, ते चालू शासनाची जी परवानगी आहे त्याप्रमाणे त्या वेळेप्रमाणे ते चालू राहतील। परंतु बाहेर धिंगाणा करणाऱ्या किंवा असभ्य वर्तन करणाऱ्या लोकांना किंवा बेशिस्त वर्तन करणाऱ्या लोकांना खपून घेतलं जाणार नाही, त्यांच्यावर कडक अशी कारवाई करण्यात येणार आहे। आव्हान आम्ही असंच करतो की तुमचा प्राण तुमच्या हाती आहे, आपलं जगणं आपल्या हाती आहे। आपण नव वर्षाचं स्वागत करताना अतिशय जपून करावं आणि आपल्या जीवावर काही बेतणार नाही। नवीन वर्षाला चांगल्या प्रकारे साथ घालण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे आपण 31 डिसेंबर साजरा करावा। त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे आपल्या आरोग्याला हानी होणार नाही आणि आपल्या जीवाला हानी होणार नाही अशा पद्धतीने आपण ते साजरा करावं असं आम्ही आवाहन करतोय। हो, पोलिसांना सहकार्य करावं, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा आम्ही इशारा याद्वारे देत आहोत।